नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारली टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। चला मग याचं काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर प्रथमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पहा, इथे आपण या मध्यम आकाराची 4 ते 5 कारली घेतलेले आहेत। आता ही कारली आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। सर्व कारली या पाण्यामध्ये टाकूयात। काय होतं ना की बऱ्याच वेळा या कारल्यांवरती फवारणी वगैरे केलेली असते, त्यामुळे कारली अगोदर स्वच्छ पाण्याने धुवूनच घ्यायची आहेत। पहा, इथे आपण ही सर्व कारली धुवून घेऊयात आणि यानंतर पाण्यामधून व्यवस्थित अशी निथळून काढून घेऊयात। पहा, या ठिकाणी आपण ही सर्व कारली अगदी व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता धुवून घेतलेली ही कारली आपल्याला लगेचच कट करून घ्यायची आहेत। सर्वप्रथम पहा, याचा टोकाचा आणि जो देठाचा भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे। सर्व कारल्यांचे आपण देठ कट करून घेऊयात। त्यानंतर आता ही जी कारली आहेत ना ते पहा, या पद्धतीने मधोमध अशी कट करून घ्यायचे आहेत। याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। सर्व कारल्यांचे आपण असे 2 भाग करून घेऊयात आणि त्यानंतर पहा, या कारल्यांमधील ज्या बिया असतात ना त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत। जर तुमच्याकडे कारल्यामधील बिया काढत नसतील तर नाही काढल्या तरी सुद्धा चालेल। अगोदर पहा, आपण सर्व कारल्यांमधील बिया याच पद्धतीने काढून टाकूयात आणि ही कारली व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेऊ। पहा, सर्व कारल्यांमधील आपण इथे बिया काढून घेतलेल्या आहेत। आता हे कारले व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे असे कट करून घ्यायचे आहेत। पहा, या पद्धतीने याला अगदी पातळ असं कट करून घ्यायचं आहे। बरेच जणांना कारल्याची भाजी किंवा कारलं अजिबातच आवडत नाही, त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदीच परफेक्ट आहे। तर कारल्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म असतातच, त्यामुळे कारल्याचे सेवन जरूर केले पाहिजे। जसे की कारल्याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहतं, त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सुद्धा कारले खूप जास्त फायदेशीर आहे। पचनक्रिया सुद्धा सुधारते, त्यामुळे कारल्याचे सेवन नक्कीच केले पाहिजे। पहा, इथे आपण ही सर्व कारली या पद्धतीने चिरून घेतलेली आहेत। पहा, यानंतर काय करायचं, आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई व्यवस्थित अशी गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल छान असं गरम झालं की 9-10 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या आहेत। आता हा लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। पहा, लसूण अगदी छान असा लालसर झाला की यामध्ये आपल्याला मुठभर शेंगदाणे घालायचे आहेत। कच्चे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। याला मस्त कुरकुरीतपणा यायला हवा। आता पहा, इथे शेंगदाणे आपले छान साल तडकेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे। खोबरं घालायचं आणि ते सुद्धा छान लालसर होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे। पहा, हे सर्व जिन्नस आपल्याला मध्यम गॅसवरतीच परतून घ्यायचे, जेणेकरून याला छान खमंग कुरकुरीतपणा येईल। आता हे खोबरं सुद्धा छान लालसर रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरे। जिरे सुद्धा छान असे फुलू द्यायचे। पहा, जिरे छान असे फुललेले आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालूयात आणि 1-2 मिनिटभर आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया। हे सर्व जिन्नस पहा, आपण अगदी छान असे खमंग होईपर्यंत परतून घेतलेला आहे। यानंतर आपण लगेचच गॅस बंद करूयात आणि हे सर्व परतून घेतलेले जिन्नस एका डिशमध्ये काढून घेऊया। पहा, अगदी खमंग असं आपण याला परतून घेतलेलं आहे। डिशमध्ये काढून आता आपण हे साईडला जरासं थंड होण्याकरता ठेवून देऊयात आणि आता याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की आपण चिरून घेतलेली कारली यामध्ये घालायची आहेत आणि मध्यम गॅसवरती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत। आता ही कारली आपण अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहेत। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलवर प्रथमच आला असेल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील।
आपल्या चॅनलवरती अशाच भन्नाट युनिक रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे आपल्या सर्व रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतील. पहा, इथे आपली जी कारली होती ना, त्याला छान असा कुरकुरीतपणा यायला लागलेला आहे. अधूनमधून ही कारली अशीच परतून घ्यायची आहेत. पहा, या ठिकाणी आपण ही सर्व कारली छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेली आहेत. पहा, याला छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे. लगेचच आता आपण गॅस बंद करून घेऊयात. यापेक्षा जास्त कारली परतायची नाहीत, नाहीतर मग कारली करपू शकतात. आता ही छान अशी परतून घेतलेली कारली लगेचच आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्याकरता ठेवून देऊयात. थंड झाल्यानंतर ही कारली आणखीनच छान कुरकुरीत अशी होतात. पहा, या ठिकाणी आपले हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित असे थंड झालेले आहेत. यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व खमंग परतून घेतलेले जिन्नस अगोदर टाकायचे आहेत आणि त्यानंतर ही कारली आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत. तुम्ही लहान मोठं कोणतंही मिक्सरचं भांडं वापरू शकता. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट, त्याचसोबत 1 चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला झाकण लावून हे मिक्सरला वाटून घेऊयात. तर हे आपल्याला अगदी बारीकही वाटायचं नाही, जर असं जाडसर म्हणजेच भरडसर अशा स्वरूपाचं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पहा, या स्वरूपाचं आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. मस्त अशी इथे आपली ही कारल्याची चटणी तयार झालेली आहे. याला तुम्ही कारल्याची चटणी म्हणू शकता किंवा मग कारल्याची भाजीसुद्धा म्हणू शकता. तुम्ही या रेसिपीला काय नाव सुचवाल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पहा, मस्त अशी आपली पौष्टिक इथे कारल्याची चटणी तयार झालेली आहे. बरेच जण कारले खात नाहीत, लहानच काय मोठी माणसंसुद्धा कारलं पाहिलं तरी नाक मुरडतात. त्यांच्यासाठी ही कारल्याची भाजी एकदा नक्कीच बनवून पहा, ते मागून खातील इतकी मस्त ही चवीला लागते. ही कारल्याची भाजी भाकरीसोबत तर अगदीच भन्नाट लागते. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. सोबतच आपल्या मराठमोळ्या घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.